4 ते 6 मार्काचा इथे एक टॉपिक क्लिअर होऊन जातो. ही डायग्राम आपण एकदा काढली तर आपल्याला या डायग्रामवरूनच काय करता येतं, त्याचं वर्किंग लिहिता येतं, ॲडव्हान्टेजेस लिहिता येतात, डिसॲडव्हान्टेजेस लिहिता येतात. आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं बॅच ऑपरेटिंग सिस्टम. फक्त एका डायग्रामवरून आपण बॅच ऑपरेटिंग सिस्टमची वर्किंग, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस पाहिलं होतं. तसंच आज आपण पाहणार आहोत मल्टी प्रोग्राम्ड ऑपरेटिंग सिस्टम. तर पहिल्यांदा आपण समजून घेऊया मल्टी प्रोग्राम्ड ऑपरेटिंग सिस्टम नेमकं काम कसं करते. तर या डायग्राममध्ये आपण एक CPU, एक इनपुट आउटपुटसाठी लागणारा डिव्हाइस आणि रॅम या सर्व गोष्टी या डायग्राममध्ये आहेत. तर मल्टी प्रोग्राम्ड ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय असतं तर सांगायचं झालं तर मल्टी प्रोग्राम्ड ऑपरेटिंग सिस्टममध्ये मल्टिपल प्रोग्राम एका टाइमलाच रन होतात. बॅच ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय व्हायचं, बॅचमधील एक जॉब एका वेळेस एक्झिक्यूट व्हायचा, पण मल्टी प्रोग्राम्ड ऑपरेटिंग सिस्टममध्ये मल्टिपल जॉब एक टाइमला एक्झिक्यूट होतात. तर हे आहेत आपले जॉब्स किंवा प्रोग्राम्स. मल्टी प्रोग्राम्ड ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय होतं तर सर्व प्रोग्राम्स किंवा जॉब्स असतात ते मेन मेमरीमध्ये म्हणजेच रॅममध्ये लोड होतात. सर्व प्रोग्राम मेन मेमरीमध्ये रॅममध्ये लोड होतात. नंतर काय होतं, CPU एका म्हणजे पहिल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट करतो CPU. त्यानंतर दरम्यान जर का पहिल्या प्रोग्रामला जर का इनपुट आउटपुट ऑपरेशनची गरज असेल तर तो पहिला जॉब काय करतो तर स्टोरेज डिव्हाइस सोबत इनपुट आउटपुट ऑपरेशन परफॉर्म करतो. पण हे इनपुट आउटपुट ऑपरेशन परफॉर्म होत असताना CPU आयडल राहत नाही. CPU काय करतो तर त्यानंतरचा जॉब किंवा त्यानंतरचा प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी घेतो, म्हणजे त्यानंतरचा प्रोग्राम एक्झिक्यूट करतो. तसंच नंतर जर त्या प्रोग्रामला जर का इनपुट आउटपुट ऑपरेशनची जर का गरज असेल तर तो प्रोग्राम नंतर स्टोरेज डिव्हाइसच्या क्यूमध्ये येऊन थांबतो. त्यानंतर CPU आयडियल न राहता पुढचे प्रोसेसेस एक्झिक्यूट करण्यासाठी घेतो. एखाद्या प्रोसेसला इनपुट आउटपुट ऑपरेशनची गरज सुद्धा नसते, त्यावेळी काय होतं डायरेक्ट एक्झिक्युशन होतं. CPU डायरेक्ट एक्झिक्युशन करतो आणि CPU एक्झिक्युशन झाल्यानंतर काय होतं तर ती प्रोसेसचं आउटपुट डायरेक्ट आउटपुट म्हणून एक्झिक्यूट होतं. त्यानंतर जर का आता ही ए नावाची जो प्रोग्राम आहे, जो जॉब आहे, तो काय होतो त्याला जर का नंतर एक्झिक्युशनची गरज असेल तर तो पुन्हा मेमरीमध्ये लोड होतो. त्यानंतर CPU तसेच पुढे सर्व प्रोग्रामची एक्झिक्युशन करतो. इनपुट आउटपुटची गरज असेल तर इनपुट आउटपुट ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी स्टोरेज डिव्हाइसच्या क्यूमध्ये येतो, नाहीतर मग डायरेक्ट आउटपुट. तसंच त्यानंतर सर्व प्रोग्रामचं एक्झिक्युशन सुद्धा तसंच होतं. जर गरज असेल तर इनपुट आउटपुट ऑपरेशन, नाहीतर मग डायरेक्ट एक्झिक्युशन होऊन आउटपुट. पण आता ही ए नावाची जो जॉब आहे ना, तर तो जॉब याआधी एक्झिक्युशन मध्ये जिथे थांबला होता, म्हणजे त्याचं एक्झिक्युशन जिथे थांबलं होतं तिथून पुढे याचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं. त्यानंतर एक्झिक्युशन झाल्यानंतर सुद्धा तो डबल स्टोरेज डिव्हाइसच्या क्यूमध्ये जाऊ शकतो इनपुट आउटपुट ऑपरेशनसाठी. पण गरज नसली तर तो डायरेक्ट आउटपुट सुद्धा शो करू शकतो. एखादा प्रोग्राम असाही असू शकतो ज्याला एक्झिक्युशन झाल्यानंतर इनपुट आउटपुट ऑपरेशन झाल्यानंतर डायरेक्ट आउटपुट शो करता येतं. अशी आहे वर्किंग ऑफ मल्टी प्रोग्राम्ड ऑपरेटिंग सिस्टम. आता लाईन बाय लाईन वर्किंग पाहूया. वर्किंग ऑफ मल्टी प्रोग्राम्ड ऑपरेटिंग सिस्टम. पहिल्यांदा काय सांगितलंय, द ऑपरेटिंग सिस्टम लोड मल्टिपल प्रोग्राम्स इनटू द मेन मेमरी ॲट द सेम टाइम. म्हणजेच काय, मल्टिपल प्रोग्राम हे सिस्टमच्या मेन मेमरीमध्ये लोड होतात. जसं आपण पाहिलं तसं हे सर्व जे प्रोग्राम आहेत ते पहिल्यांदा मेन मेमरीमध्ये म्हणजे रॅममध्ये लोड होतात. त्यानंतर CPU स्टार्ट एक्झिक्युशन ऑफ वन प्रोग्राम. CPU काय करतं, एका प्रोग्रामचं एक्झिक्युशन करतं. इफ प्रोग्राम नीड्स इनपुट आउटपुट सच ॲज कीबोर्ड, हार्ड डिस्क और प्रिंटर, इट वेट अंटिल इनपुट आउटपुट ऑपरेशन इज कम्प्लिटेड. मग काय होतं, जर का गरज असेल प्रोग्रामला किंवा जॉबला इनपुट आउटपुट ऑपरेशनची तर तो इनपुट आउटपुट ऑपरेशन कम्प्लीट करतो. पण instead of waiting, the CPU immediately execute another ready program. आपण नंतर बघितलं, ज्या वेळेस ए ह्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन झालं, तो इनपुट आउटपुट ऑपरेशनसाठी गेला, त्यावेळी काय झालं, बी ह्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट झालं. सीपीयूनं काय केलं,
पुढचा प्रोग्राम एक्झिक्युशनसाठी स्टार्ट केला. तर त्यानंतर आफ्टर इनपुट आउटपुट ऑपरेशन इज कम्प्लिटेड द वेटिंग प्रोग्राम बिकम रेडी. नंतर आपण काय पाहिलं, जो ए प्रोग्राम होता तो इनपुट आउटपुट ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर पुन्हा रेडी क्यू मध्ये येऊन लोड झाला. लोड झाल्यानंतर काय झालं, डबल त्याचं एक्झिक्युशन स्टार्ट झालं. पण एक्झिक्युशन स्टार्ट कुठून झालं, when it turns comes the CPU resume the program from where it stopped, not from the beginning. म्हणजे याचं एक्झिक्युशन नंतर कुठून सुरू झालं, तर जिथे त्याचं एक्झिक्युशन थांबलं होतं, इनपुट आउटपुट ऑपरेशनच्या आधी जिथे त्याचं एक्झिक्युशन थांबलं तिथून पुढचं एक्झिक्युशन स्टार्ट झालं. इथे पहा, बिगिनिंग पासून एक्झिक्युशन स्टार्ट न होता जिथे एक्झिक्युशन स्टॉप झालं तिथून एक्झिक्युशन स्टार्ट झालं. नंतर the operating system keeps switching the CPU between programs until the programs are completed. जोपर्यंत सर्व प्रोग्राम्स किंवा जॉब्स एक्झिक्यूट होत नाहीत तोपर्यंत ही स्विचिंग चालूच असते. स्विचिंग म्हणजे कोणची, सीपीयू एक्झिक्युशनची आणि इनपुट आउटपुट ऑपरेशनची. नंतर सर्व प्रोग्राम्स एक्झिक्यूट झाल्यानंतर काय होतं, तर मेमरी फ्री होऊन जाते. म्हणजे आपला रॅम जो आहे ना तो फ्री होऊन जातो. त्यानंतर आता आपण पाहूया ऍडव्हान्टेजेस. ऍडव्हान्टेजेस काय, बेटर सीपीयू युटिलायझेशन बिकॉज द सीपीयू रिमेन बिझी मोस्ट ऑफ द टाइम. बॅच ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय व्हायचं, जेव्हा एखाद्या जॉबला इनपुट आउटपुट ऑपरेशन परफॉर्म करावं लागायचं त्यावेळेस सीपीयू आयडल राहायचा. पण इथे काय होतं, सीपीयू आयडल राहतात, पुढची प्रोसेस, पुढचा प्रोग्राम, पुढचा जॉब काय करतो, एक्झिक्यूट करतो. त्यामुळे सीपीयू आयडल राहत नाही, मोस्ट ऑफ द टाइम तो बिझीच असतो. त्याच्यामुळे सीपीयूचं युटिलायझेशन खूप चांगल्या प्रकारे होतं. मल्टिपल प्रोग्राम्स आर एक्झिक्युटेड इफिशियंटली ॲट द सेम टाइम. बॅच ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय व्हायचं, बॅच ऑपरेटिंग सिस्टममध्ये आपण पाहिलं, बॅचमध्ये एकाखाली एक म्हणजे एक काय असायचा, जॉबचा ग्रुप असायचा. तर पहिला जॉब एक्झिक्यूट झाल्यानंतर दुसरा, तिसरा, तसं शेवटपर्यंत एक्झिक्युशन व्हायचं. मात्र पहिल्या जॉबचं एक्झिक्युशन होईपर्यंत पुढचा कोणता जॉब एक्झिक्यूट होऊ शकत नव्हता. पण याच्यामध्ये काय होतंय, मल्टिपल प्रोग्राम्स आर एक्झिक्युटेड, म्हणजे मल्टिपल जॉब काय होतात, एक सेम टाइमला एक्झिक्यूट होतात. आता पुढचं, हायर थ्रूपुट इज ॲज मोर जॉब्स आर कम्प्लिटेड इन द लेस टाइम. थ्रूपुट म्हणजे काय, थ्रूपुट म्हणजे नंबर ऑफ जॉब्स एक्झिक्यूट इन द युनिट टाइम. म्हणजे एका युनिट म्हणजे एका ठराविक वेळामध्ये किती जॉब्स एक्झिक्यूट होतात त्यालाच काय म्हणतात, थ्रूपुट. तर इथे काय होतं, सीपीयू युटिलायझेशन चांगल्या प्रकारे असल्यामुळे इथे मल्टिपल जॉब सेम टाइमला एक्झिक्यूट होतात. त्याच्यानंतर रिड्यूस सीपीयू आयडियल टाइम बाय एक्झिक्युटिंग अनदर प्रोग्राम ड्युरिंग इनपुट आउटपुट ऑपरेशन. हे तर माहितीच आपल्याला, सीपीयू काय होतं, सीपीयू आयडियल राहत नाही, लगेच पुढच्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट करतो. मेक्स बेटर यूज ऑफ मेमरी अँड अदर सिस्टम रिसोर्सेस. मल्टी प्रोग्राम ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय होतं, तर सिस्टम रिसोर्सेसचा आणि मेमरीचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. आणि त्याच्यामुळेच काय होतं, ओव्हरऑल स्पीड इम्प्रूव्ह होते, म्हणजे ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ कॉम्प्युटर इज इम्प्रूव्ड. यानंतर आता पाहूया डिसएडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस काय आहे त्याचे, तर ऑपरेटिंग सिस्टम इज मोर कॉम्प्लेक्स टू डिझाईन. आता या ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय, मेन मेमरी. तसं बॅच ऑपरेटिंग सिस्टममध्ये काय नव्हतं, ऑपरेटरकडे एकदा जॉब नेऊन दिले की ऑपरेटर त्याचं ग्रुप बनवायचा आणि डायरेक्ट कॉम्प्युटरला एक्झिक्युशनसाठी पाठवायचा. पण इथे काय, इथे मेमरी युटिलायझेशन वगैरे वगैरे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्याच्यामुळे ही ऑपरेटिंग सिस्टम डिझाईन करणं सुद्धा खूप कॉम्प्लिकेट आहे, म्हणजेच कॉम्प्लेक्स आहे. आणि याच्यामध्ये सगळा खेळ हा मेन मेमरीचा आहे, म्हणजे रॅमचा आहे. त्याच्यामुळे रॅम सुद्धा जास्त लागतं. बॅच ऑपरेटिंग सिस्टममध्ये डायरेक्ट एक बॅच एक्झिक्युशनसाठी पाठवल्या जातात. तिथे काय रॅममध्ये काही स्टोअर होत नाही किंवा काहीच होत नाही. पण इथे रॅममध्ये मल्टिपल प्रोग्राम स्टोअर होतात, त्याच्यामुळे जास्त रॅम लागतो, म्हणजे जास्त मेमरी लागते. मेमरी मॅनेजमेंट सुद्धा खूप डिफिकल्ट आहे. जसं की आपण पाहिलं तसं एक्झिक्युशन झाल्यानंतर जर का गरज पडली तर इनपुट आउटपुट ऑपरेशन, नंतर एक्झिक्युशन, मग मेन मेमरीवर थोडा ताण येतो, म्हणजेच मॅनेजमेंट डिफिकल्ट होतं. मेमरी मॅनेजमेंट बिकम्स डिफिकल्ट. त्यानंतर सीपीयू शेड्युलिंग इज रिक्वायर्ड टू डिसाइड विच प्रोग्राम रन नेक्स्ट. याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक प्रोग्रामला एक ठराविक वेळ मिळतो सीपीयूचा, म्हणजे सीपीयू टाइम प्रत्येक प्रोग्रामला मिळतो थोडं थोडं. तर सीपीयू युटिलायझेशन सुद्धा, म्हणजे सीपीयू शेड्युलिंग ही गरजेची असते. म्हणजे कोणत्या वेळेस कोणता प्रोग्राम रन व्हावा किंवा पुढचा प्रोग्राम कोणता रन व्हावा हे कळण्यासाठी सीपीयू शेड्युलिंग सुद्धा खूप महत्त्वाचे असते. डिबगिंग आणि एरर हँडलिंग सुद्धा या
ऑपरेटिंग सिस्टममध्ये खूप डिफिकल्ट आहे. कारण की एखाद्या प्रोग्राममध्ये जर काही एरर आला तर सापडणं मुश्किल आहे. कारण की प्रत्येक प्रोग्रामचं एक्झिक्युशन एकाच वेळी होत नाही. काय होतं तर एका प्रोग्रामचं एक्झिक्युशन झाल्यानंतर इनपुट आउटपुट ऑपरेशन, नंतर जर एक्झिक्युशन हवं असेल तर एक्झिक्युशन, पण नेमकं एरर कुठं आहे हे सापडणं खूप डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळं डिबगिंग अँड एरर हँडलिंग आर मोर डिफिकल्ट. आता शेवटचे डिसएडव्हान्टेजेस पाहूया आपण. प्रॉब्लेम इन वन मेमरी मे अफेक्ट अनदर प्रोग्राम्स इफ नॉट मॅनेज्ड प्रॉपरली. जर आपण चांगलं मॅनेज केलं नाही तर काय होतं तर एखाद्या प्रोग्राम मधला एरर हा दुसऱ्या प्रोग्रामवर अफेक्ट करू शकतो, म्हणजे दुसऱ्या जॉबला अफेक्ट करू शकतो. तर हे आपण पाहिलं वर्किंग ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस डायग्रामवरून. एकदा डिव्हिजन करूया डायग्रामवरून. सर्व प्रोग्राम मेन मेमरीवर लोड होतात. लोड झाल्यानंतर काय होतं तर सीपीयू काय करतो, सीपीयू एक्झिक्युशन स्टार्ट करतो. त्यानंतर काय होतं तर सीपीयू एक्झिक्यूट करत असताना जर का एखाद्या प्रोग्रामला इनपुट आउटपुट ऑपरेशनची गरज पडली तर तो इनपुट आउटपुट ऑपरेशन परफॉर्म करतो. कोणासोबत तर इनपुट आउटपुट डिव्हाइस सोबत. इनपुट आउटपुट डिव्हाइस म्हणजे हार्ड डिस्क, प्रिंटर, कीबोर्ड, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर इनपुट आउटपुट ऑपरेशन होत असताना काय होतं तर सीपीयू आयडल राहत नाही. सीपीयू आयडल न राहता काय करतो, पुढच्या प्रोग्रामचे एक्झिक्युशन स्टार्ट करतो. नंतर जर का पुढच्या प्रोग्रामला एक्झिक्युशन दरम्यान जर का इनपुट आउटपुट ऑपरेशनची गरज असेल तर तो इनपुट आउटपुट ऑपरेशनसाठी स्टोरेज डिव्हाइसच्या क्यूमध्ये नंतर लोड होतो. पण तरी सुद्धा सीपीयू आयडियल न राहता पुढचा प्रोग्राम लगेच एक्झिक्युशनसाठी रेडी करतो, म्हणजेच पुढच्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट करतो. तसंच सर्व प्रोग्रामचं एक्झिक्युशन होत असतं. म्हणजे तर ही आपली जी मेन मेमरी आहे म्हणजेच रॅम आहे ना, ती काय होऊन जाते, ती फ्री होऊन जाते. सर्व एक्झिक्युशन झाल्यानंतर मेन मेमरी फ्री होते आणि सर्व प्रोग्राम एक्झिक्यूट होतात. ही होती आपली मल्टी प्रोग्रामर ऑपरेटिंग सिस्टम. तर मला वाटते तुम्हाला मल्टी प्रोग्रामर ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय आहे, कशी वर्क करते, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, डिसएडव्हान्टेजेस काय हे समजलं असेल. तर मल्टी प्रोग्रामर ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा खूप सोपी आहे. आपण डायग्रामवरून पाहिलं तसं खूप सोपी आहे. ही डायग्राम आपण एकदा काढली तर आपल्याला या डायग्रामवरूनच काय करता येतं, त्याचं वर्किंग लिहिता येतं, ऍडव्हान्टेजेस लिहिता येतात, डिसएडव्हान्टेजेस लिहिता येतात. तसंच आपण बॅच ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा पाहिली होती. जर नसेल तुम्ही पाहिली तर बॅच ऑपरेटिंग सिस्टम एकदा पाहून घ्या. तशीच मल्टी प्रोग्रामर ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा खूप सोपी आहे. फक्त या डायग्राम वरून तुम्ही काय काय करू शकता तर वर्किंग, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस लिहू शकतात. म्हणजेच तुमचा 4 ते 6 मार्काचा इथे एक टॉपिक क्लिअर होऊन जातो. तर धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप कोडिंग, कीप लर्निंग.